नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आगरी कोळी जीवन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी अशी असणार आहे आपल्याला। आज मी शेवग्याच्या शेंगा करणार आहे आणि त्या भरीत करणार आहे। चला तर बघूया आपण त्याला काय काय साहित्य घेतले। आता आपण शेंगा घेतल्यात ना शेवग्याच्या, ह्याला आता आपण काय करायचं, कापून घ्यायचे आहे। कापूया आपण ना, हे बघा आता आपल्याला असे कापायचे। याला कापून काय करायचं आपल्याला, ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवायचं याला इथपर्यंत आहे की आपल्या हाताला असं दाबल्या म्हणजे नरम लागले शेंगा की बंद करायचे। जास्त याला शिजवून आपल्याला नाही द्यायचं आहे। त्याच्यावरती असं मी सही काढून घेते साल। अशा प्रकारे आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहेत। शेंगा कापून घेते आधी सर्व। आणि ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ नाही लागत आहे। पण ही रेसिपी तुम्ही एकदा बनवाल ना, जे कोण शेंगा खात नसतील तर ते सुद्धा खातील घरामध्ये आणि खूप म्हणजे छान बनले जाते, सगळ्यांना आवडते घरामध्ये। तुम्ही बनवून बघा एकदा। आता बघा आपल्या शेंगा काय केल्यात मी अशा कापून घेतलेल्या आहेत। यांना आता मी काय करते, स्वच्छ धुवून घेते आणि आपलं पाणी गरम झालेलं आहे त्या पाण्यामध्ये उकळायला टाकूया आपण। हे बघा आपलं पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये काय करते मी शेंगा घालते आणि याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मीठ घालते चवीप्रमाणे। आपल्या शेंगा शिजल्यात की नाही आपण चेक करूया। हे बघा असे नरम लागतात हाताला, म्हणजे आपल्या शिजल्या, की आपल्याला शिजून घ्यायचे तर तेवढे आपल्याला शिजलेले आहे। यांना जास्त शिजवायचं नाही, थोड्या अशा नरम लागायला लागल्या हाताला की घ्यायच्या, काढून बंद करायचे गॅस। आता आपण हे काढून घेऊया आणि यांना काय करायचं, मी अशी चालणी घेतलेली आहे, त्या चालणीमध्ये काढून घेणार आहे आणि ह्याचं पाणी निघालं की आपण ह्याला मसाले लावून घ्यायचे। आता आपले शेंगा काय उकडून घेतले, थंड झालेले आहेत। आपण त्याला काय करूया, सर्व मसाले लावून घेऊया आणि या सगळे मसाले लावून काय करायचं आहे, आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या शेंगा जे शिजवून घेतलेत आपल्याला त्यांना सगळं मसाला मुरलं पाहिजे, म्हणून आपण 5 मिनिटं ठेवणार आहोत त्यावर। आता बघ मी दही घेतला, इथे 2 चमचा दही घेतलेला आहे, ते घालते याच्यामध्ये। दह्याचा वापर याच्यामध्ये जास्त नाही करायचं, 2 चमचेच घ्यायचं, जसं तुमचे शेंगा असतील त्याप्रमाणे, कारण दही जास्त घेतलं तर पाणी सुटेल, म्हणून मी कमीच घेतले, 2 चमचे घेतले। आता याच्यामध्ये हळद घालायची आहे, लाल तिखट मसाला घातले, गरम मसाला घातले, धना पावडर घातले चवीप्रमाणे। आपण शेंगा शिजते वेळेस मीठ टाकलेलं आहे आपण, म्हणूनसाठी मीठ काय करायचं कमीच ठेवायचं, जास्त नाही घालायचं, चवीप्रमाणे मीठ घातले। आता ह्याला आपल्याला काय करायचं, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या पूर्ण शेंगांना सर्व व्यवस्थित असं मसाला लागलं पाहिजे आणि एकदम सोपी रेसिपी आहे, आपल्या घरामध्ये जे असतं साहित्य आहे त्याच्यामध्येच बनली जाते। आता आपल्याला शेंगा फ्राय करण्यासाठी जे आपल्याला मसाला बनवायचा आहे शेंगा फ्रायसाठी, तर ते बनवूया आता आपण। आम्ही रवा घेतलेला आहे, आपल्याला फ्राय करायला लागणार आहे। त्याच्यामध्ये मी काय घालणार आहे, बेसनचा पीठ घेतले चण्याचा, ते 1 चमच घालते। त्याच्यामध्ये आता सर्व मसाले घालायचे आपल्याला, थोडे थोडे धना पावडर घातले, गरम मसाला घातलेले, हळद घातले, लाल पावडर घातलेले, मिरची पावडर चवीप्रमाणे। ह्याच्यात सुद्धा आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे, जास्त नाही घालायचं आहे, थोडंच घालायचं आहे, कारण आपण शेंगाला मीठ घातलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करायचं। आता आपण शेंगा फ्राय करून घेऊया। शेंगा फ्रायसाठी मी तवा ठेवलेला आहे तापायला, ते गरम झालेलं आहे। आता हे आपण इथे घेतलेलं आहे रवा आणि बेसनचा पीठ, त्याच्यामध्ये असं बसते की असं व्यवस्थित सर्व शेंगाला लावून घ्यायचं। सर्व शेंगांना असं लावून घ्यायचं आणि मग जितक्या राहतील तितक्या तव्यावरती फ्राय करायला सोडून द्यायचं। बघा आता आपलं तेल आहे ना गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण रवा लावलेला शेंगा ह्याच्यामध्ये असं घालूया।
जितक्या बसतील तेवढ्या घालून घ्यायच्या याच्यामध्ये. आणि तुम्ही नक्की बनवा अशा शेंगा. घरामध्ये तुमच्या सगळ्यांना आवडतील असे बनवून दिलेले. जे खात नसेल ते सुद्धा खातील आणि लहान मुलांना पण आवडते. आता याला आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे असे कुरकुरीत होईपर्यंत. आता याला आपण काय करूया, पलटी मारून घेऊया. बघा असे सर्व ह्याला पलटी मारून घ्यायचं. असं याला उलट पलट असं करायचा. एक बाजू शेकून झाली की दुसरी बाजूने टाकायची शेकवायलाची. हे बघा आता आपल्या ह्या शेंगा आहेत ना फ्राय झालेल्या आहेत. बघा कलर पण किती छान आलेला आहे आणि दिसतात पण एकदम भारी. आता आपण याला काय करूया, याला आता मग काढून घेऊया. त्याच्यामध्ये मी काढून घेते. हे बघा असं आपल्या शेंगा फ्रायची रेसिपी अशी मस्त आहे की शेंगा फ्राय झालेल्या आहेत. आणि रेसिपी बनवणं पण एकदम सोपे आहे आणि तुम्ही बनवलं तर सगळ्यांना आवडेल. नक्की बनवून बघा तुम्ही. आणि तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.